सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत चिंचोळी एमआयडीसीतील बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. तब्बल 12 तास चाललेल्या धाडीत 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने चिंचोळी एमआयडीसीतील एका गोडाऊनवर छापा टाकला. या कारवाईत बनावट टँगो पंच व बिंगरी ब्रँडची देशी दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले. अधिकाऱ्यांनी 14,000 लिटर स्पिरिट, 470 बॉक्स तयार दारू, हजारो रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य, 2 बॉटलिंग मशीन्स आणि दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी 7 वाहने असा सुमारे 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात तयार दारूचा साठा शेजारच्या गोडाऊनमध्ये असल्याचेही समोर आले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार, गोडाऊन मालक व इतर संबंधितांचा शोध उत्पादन शुल्क विभाग घेत आहे. 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.